राया, हे राया, आवर नाही होय अजून? हा आवरतोय. आवर की लवकर, काय गाणी म्हणत बसलायस? झालं झालं. आजे एकदम कडक दिसतेस ग. तुझ्या पुढे मोठ्या मोठ्या मॉडेल बी फिक्या पडतील बघ. हा 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 हा, काय लाजती? सुट्टी आहे का तवा? एकच नंबर. आता पास झालं की. राया, तुझं ते फुसफुस दे की, कव्वा धरून हुडकते. गावानच झालंय बघ. थांब. ए आजे, अगं काय आंघोळ बिंघोळ करतेस काय त्यानं? मी काय येडी हाय होय राव? मला समजा कळतं या. होय होय, समज कळतंय तुला. मला येडी समजू नका तुम्ही. अगं तुला कोण येडं समजतंय? तूच खरी शहाणी आहेस. आता देण्यात आलं होय रे तुझ्या. आजे, कुठला कुर्ता घालू सांग? यो झाक दिसतोय या. माझा हिरा आहे हिरा. अरे तुला बघू ती पोरगी घाय होते की नाही बघ, तुझ्या माग लागते की नाही बघ. माझं लेकरू हाय तसं देखणं आणि चिकणं. आजे, तू म्हणतीस म्हणल्यावर तसंच होईल बघ. मी देखाना दिसतोय ना, मग संपला इशे. हलक्यात कामच नसतंय आपलं. आपण जिला बघायला जाणार आहे ना, तिचा जरा फोटो दाखव की. तो तिकडे ठेवलाय. लय देखणी हाय बाय माझी. साडी बी काय शोभतीय तुला. काय ती नथ अगदी नक्षत्रवाणी दिसतीय. भया, बघावं आणि बघतच राहावं असं वाटते. थँक्यू फुयजी. हे आजे, काय आहे? मला वाटलं तू त्या फोटोतल्या पोरीचं कौतुक करतेस. तू या बुजगावण्याचं कौतुक करत बसलीस होय? हे बुजगावनं कुणाला म्हणालास? का तुला का राग येतोय? तू आहेस का बुजगावनं? पर मी आल्यावरच का बरं म्हणालास? मी कधी बी म्हणेन आणि काय बी म्हणेन. तुला काय करायचंय? अरे गप बसा की. फुयजी, मी स्वतःच्या हाताने बनवलेले लाडू आणलेत. खाऊन बघा की कसे झालेत ते. आजे, जपून खा, नाहीतर दात राहायचं नाही तोंडात. हे ब्रेक लाव तुझ्या गाडीला. माझ्या गाडीचं जाऊ दे, तुझ्याच गाडीचं ब्रेक तुटले ती बघ आधी. फुयजी, आज कुणाची तरी गाडी लई जोमात दिसती. भानावर नाही वाटतं? मानावर कसं असं? आज पोरगी बघायला चाललाय ना. लय भारी झालेत बघ तुझे लाडू. मामीने बनवलं असतेली म्हणून स्वतःच्या नावावर खपावतीया. इथं माणसांना चहा बनवता येत नाही, पण दुसऱ्यानं लाडू बनवले की नाही हे बरं समजतंय. हे हलक्यात काम नसतंय आपलं. तुला येतो का चहा करायचं? दुसऱ्याने नाव आपलं उगा पुढं पुढं करायला पाहिजे. आता बास झालं की गप गुमान बसा तिकडं. बारक्या पोरा आणि भांडताय. आमच्या वेळी असं म्हणायची, एखाद्याची लय भांडलं की त्याच्या बरोबर आयुष्यभर जन्म काढावा लागतो या. हे आजे, मी काय येडा झालोय वय? त्यापेक्षा अजून जरा दाढी वाढवून बुवाहून हिंडलेलं बरं. ऑल द बेस्ट. हा, अरे तसं नाही, तू पोरगी बघायला निघाला ना त्यासाठी ऑल द बेस्ट. खरं तर मी तुला बेस्ट ऑफ लकच द्यायला आलते, पण तू टॉपिक कुठल्या कुठं घेऊन गेलास. आता वाटतंय पोरीलाच ऑल द बेस्ट द्यावं लागल. आजे, शोभल नसून म्हणून ही तर या कृष्णासारखा तोरा असणारी सून पाहिजे या विद्यार्थ्यांच्या घरात. राया, ए राया, मदन ते सामान सगळं गाडीत ठेव. राया, आलो. अरे लवकर निघायचंय. झालं का तुझं? आवर पटापटा. झालंय माझं. मला अर्जंट काम आलंय. मी कारखान्यात चक्कर टाकून आलो. अरे थांब, आता कुठं चाललास? आज काम नाही केलं तर थटणार आहे वय. आल्यावर कर. अगं लगेच आलो. तुम्ही पुढं वा.
काय करावं या पोराचं, जायच्या गडबडीत ह्याने हे काढले या. गुले ए गुले, मदन ते सगळं सामान गाडीत भरा. अरे भरा भरा करा, किती हळूहळू करता या. गुले ए गुले. रंजी मी आलीच 2 मिनिटात. अगं आता तू कुठे चाललीस? अगं 2 मिनिटात आली, थांब जरा. काय करावं काही कळलं नाही ह्या सगळ्यांचं. आशे इकडे जरा. आम्ही आता निघतो, आम्हाला लग्नाला जायचं. तू नाही गेलीस तर लगीन लागायचं राहिली तिकडं. हवा असं काय बोलताय, घरच्या सारखं संबंध आहे ते आमचं, गेलं पाहिजे. असा किती ठिकाणी घरोबा करून ठेवलायस. घरगुती संबंध आहे ती कळतंय की मला. असं लई ठिकाणी घरगुती संबंध असते ती, म्हणून काय हातातली कामं सोडून जायचं असते वी. हा पण काम झालेच समधी. तुला काय एवढ्याशा कामासाठी बोलवलं होतं वी. हे बघ, कालच 4 पोती गहू, 5 पोती तांदूळ आणि 7 पोती बाजरी आणल्या. तेव्हा समद नीट करून ठेवायचं आम्ही येस्तूर. आज बघाबघीचा कार्यक्रम झाला की पोरीकडची उद्याच येणार आहे ती. हे बघा, आम्ही आडीनडीला मदतीला म्हणून इथे येतोय. मी काय तुमचं फुल टाइम नोकर नाही. आम्हाला लग्नाला जायचंय तेव्हा. आशे जेवढं सांगल तेवढंच ऐकायचं. गुले ए गुले, अगं ये की लवकर. गुली 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 आली बघ. काय हे, किती वेळ लावायचा, त्याला काही माप आहे की नाही? काजू बदाम पिस्त कोणाचं का पडलं? कुठे? ये इथं नाही, मागच्या सीटावर पडले. हा तिथं कुठं आहे तिथं वा. आता तुला गावाना म्हटल्यावर आकृतीच झालं ना वा. सोपन ये सोपन. काय फुयाजी? अरे हे सामान जरा माग टाक र. सामान कुठं राहिले? अरे हे सामान माग टाक. फुयाजी काय बोलताय तुम्ही? हा. नको असल मी याला तुम्हाला तर नाही येत मी. मला काय, तुम्हीच पोरगी बघा आणि तुम्हीच निर्णय घ्या. आणि तसं बी विधवा बायला कशाला न्यायचं असल्या चांगल्या कामाला. जावा तुम्हीच, मी कोण आहे तवा. मी तर तुमच्या घरातली पिढाच की. आम्हाला कुणाचा आधार आहे तवा. नवरा मरून गेला, आम्ही पडलो असं वाऱ्याव. आता तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. मग जा की, लय घरात कामं पडली आहेत. हा बघितलं हे कसं ऐकू गेलं. गेली बी असती मी, पण राया बी माझं पोरगच आहे की. आता त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मग मी जर नाही आली तर त्याला राग येईन की. वागेन बघ आता हे ऐकू आलं का बघ. या आमच्याकडनं प्रेमाची छोटीशी भेट. हो, स्वीकार करा. अजून सोयरी व्हायची आहे. तुमच्याकडून एवढं सगळं घेणं आम्हाला जड जाईल. कृपया हा अपमान समजू नका, पण हे सगळं आत्ताच नको. अहो खाऊन तर बघा, 1 नंबर लाडू आहेत. आमच्या वहिनीच्या हाताला चवच नाही रे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर खाणार तर आम्ही देणार, नाही तर घेऊन जाणार. सुनील, या, गाडी ठेवून येतो. बस. मुलगा कुठं राहिला तुमचा? कामात आहे का? होय, त्याचे एक अर्जंट काम होतं, त्याच्यासाठी मागं राहिलं. काम संपलं की लगेच येणार म्हणला. वाटतच असेल तोपर्यंत तुमची हरकत नसेल तर पोरगी बघायचा कार्यक्रम सुरू करू. हो बोलवतो ना. आराध्या, आपल्याला एकदम पसंत आहे पोरगी. परवाच एकाला टाकलं की सगळ्यांना लागतं. शिक्षण काय झालंय तुझं? MBA. तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालंय? मी आपल्या मध्यस्थीनं पण विचारलं, त्यांनी पण काहीच सांगितलं नाही. ते म्हणाले की पाहुणे आल्यानंतर विचारून घ्या.
ते आपलं म्हणजे हे हो आपण लय नाही पर 12वी शिकलाय आमचा राया. तसा 12वी नापासच आहे. पर त्याचं काय असतंय तवा. अहो संसाराला काय लागतंय पैसा. आणि मग त्यो तर हायच की रगड हाय. फक्त कमी शिकलाय एवढंच. पर पोरगी शिकलेली हाय म्हणल्यावर ती शिकविलच की पुन्हा. माझ्या मुलीच्या शिक्षणाला शोभेल असा शिकलेलाच नवरा पाहिजे. मी डॉक्टर किंवा इंजिनियरच पोरगा बघत होतो. तुमचं घरानं नावाजलेलं आहे त्यामुळे आम्हाला वाटलं की मुलगा शिकलेला असेल. झालंच की मग भया. आजकाल काय फॅड आलंय. ज्याला त्याला डॉक्टर इंजिनियर पाहिजे. बाकीच्या पोरांनी की बॉम्बला झिंडायचं का. अहो आजी तसं नव्ह. मुलगा आणि मुलीचं पटायला पाहिजे ना. पटायला पाहिजे हो. काय आटायला पाहिजे. दोघांचं जुळायला पाहिजे. जुळायला. आता मध्येच तुम्ही आडफाटा घातल्यावर कसं जुळणार. तुमच्या पोराची आणि आमच्या पोरीची बरोबरी व्हायला नको का. पाहुणं हे असलं बोलू नका. आमचा राया नसेल शिकला तुमच्या पोरी एवढा. मान्य आहे आम्हाला. आणि त्याचं शिक्षण कमी आहे त्याची सलाह आम्हाला बी आहे. पण तो स्वतः कमवताय बर. स्वतःचा व्यवसाय त्याने स्वतः उभा केलाय. अहो हळदीचा कारखाना आहे त्याचा स्वतःचा. हा आता शाळेत असताना आमच्या रायाचं नाही डोसकं चाललं होता ढ. पण म्हणून काय त्याचं लग्न मोडता का हाकलून देता. अहो आमची मुलगी शिकल्या म्हणल्यानंतर तिलाही मुलगा तसाच बघायला हवा ना. पण मुलगा कर्तृत्ववान आहे माझा. 5 गुंठ्यातला हळदीचा कारखाना आज 1 एकराचा आहे. एकाचं 5 कारखाने केलेत त्यांनी. सगळ्या भारतात हळद जाती आमची. हे सारं त्यांनी एकल्याने उभं केलंय. आता तर परदेशात हळद पाठवायचं नियोजन आहे त्याचं. धंद्याच्या बाबतीत लई जिद्दी आहे माझं पोरग. आता तर अख्खा कारखाना एकटा सांभाळतो या. हा माझा ऋतिक बी तो बी समज बघतो बर का. हे बघा यो आलाच. एकदा बघून बोलून घ्या. मला खात्री आहे तुमचं मत बदलल. नमस्कार. बसा. नाही उभाच ठीक आहे मी. अरे तुम्ही. तू यांना ओळखतेस. हो पप्पा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते हेच. यांच्यामुळेच माझं MBA ला ऍडमिशन झालं होतं. तुम्ही नाही ओळखलत मला. मी MBA च्या ऍडमिशन साठी आले होते बघा आणि रांगेत उभी राहिले होते आणि माझ्याकडे ऍडमिशन साठी पैसेही नव्हते. मग तुम्ही कॉलेजच्या ट्रस्टींसोबत बोललात, त्यांना समजवलं आणि माझं ऍडमिशन झालं. त्यावेळेस तुम्ही नसता तर खूप अवघड झालं असतं. पप्पा यांच्या एका शब्दावर माझं काम झालं माहितीये. माझं नाव गाव माहित नसताना आणि आपली काहीच ओळख नसताना तुम्ही कशी काय मला मदत केली. मदतीसाठी ओळख असावी असं नाही ना. कुणी बी कुणाची बी मदत करू शकतं की. आणि माझं शिक्षण जरी कमी असलं ना तरी शिक्षणाचा लय आदर आहे मला. कुणाचं बी शिक्षण कसल्याच कारणानं अडता कामा नये. ह्यांची तर आधीपासूनच ओळख दिसती. मग विषयच मिटला. त्या की ओढून मग बार. हा मग बघा की जुळतंय का. नको आपलं जमायचं नाही. लवकरच पोराची लग्नाची पत्रिका देते. लग्नाला या. अगं पोरगी चांगली आहे. चले आजी. आम्ही घरचं सांभाळतो तुम्ही बाहेरचं सांभाळा. हे बोलणं सोपं आहे हो. आला चांगला फोटो चला बघायला. अहो समोरच्यांच्या बी काय अपेक्षा असतात त्या समजून घ्यायला नको. अशी अर्धवट माहिती घेऊन काम करत जाऊ नका. बघ बाय कृष्णे, लग्नाला जायचं होतं पण त्या गुलीमावशीने पाक जीव काढला.
असतो एकेकाचा स्वभाव असा, जास्त बोलत नाही बसायचं. अगं नागिन आहे नागिन, कधी कुणाला तसं काय सांगता यायचं नाही. पाणी बी मागायचं नाही कुणी, तिच्यापासून जरा सावध राहायला पाहिजे. अगोदरच लई वेळ झालाय, पटदिशी निघू म्हणजे टायमिंग वर तरी पोहोचू. वय वय, निदान मिनिटे सासरी जायच्या आधी तिची भेट व्हायला पाहिजे. नाही तर काय. चल. ए पुरी जरा इकडे ये, डोक्यावर उचलला. ती गुली मावशी सोडल्यास त्यांच्या घरातली माणसं लई चांगली आहेत. ती आता पूयाचीच बघ ना, किती जीव लावती तुला मला ह्यांना. खरे भाऊसाहेबांनी राया बी लई चांगली आहेत, लोकांनी लई मदत करतात. अगं एकदम दिलदार मनाची माणसं आहेत ती. ते आहेच, पण तो रायाला एक खोडील कांदा आहे, माहित नाही तुला. असे तू आणि एवढे तंद्रीत कुठे चालली या? लग्नाला. लग्न लागून जमाना झाला की बघ, एवढ्या उशिरा गेल्यावर तिच्या गोंधळालाच पोचशील ना. बंगल्यावर काम करण्यात येळ गेला, मग काय चुकलं टायमिंग. मग आम्ही निघालो तेव्हाच निघायचं ना. ते उद्या पाहुणे येणार आहे ना, गुली मावशीने दळण करून ठेवायला लावलं. ओके ओके. एक काम करा, बसा गाडीत. अहो नग नग, जातो की आम्ही, कशाला उगाच. बसा, आता गाडी आहे म्हटलं कशाला चालत जायचं, अजून उशीर होईल. बसा म्हणतोय ना तो, तर बसा की. पर गाडीत जागा कुठे आहे तवा? पसरून बसला जागा राहील का? वाईस जरा आखडून घे की. काय झालं? कृष्णा, त्या रायाच्या गाडीवर बस, तो सोडेल तिला. तिला लग्नात जायचंय. अहो कशाला, जवळच आहे, मी पायी पायी जाईन. अगं पोरी बस ग, आधीच काम करून दमली असशील, अजून कुठे चालत जाणार? तुझ्या मामीला सोडतो आम्ही, बसव. वय काय झालं? ह्या येळेला येते, नंतरच्या येळेला येणार नाही. अभिनंदन, अभिनंदन म्हटलं मी. अभिनंदन कशाबद्दल? मुलगी बघायला गेलतास ना, लग्न ठरलंय ना. मुद्दाम करतेस ना तू हे? हे एवढं डाकरायला काय झालं, मी फक्त ते विचारलं. तुला काय करायचं आहे ते असल्या चौकशा? अरे जुळलं का नाही जुळलं एवढंच फक्त ते विचारलं. जुळलं तर चांगलंच आहे, आणि नाही जुळलं तर पोरगी हुशार आहे म्हणायची. कर माझ्या, मी अभि बघतो कुठला रणवीर सिंग तुझ्यावर लग्न करतो ते. अरे समजा करून बघितलं, तुझ्या नरडीचा निस्ता घोटच घ्यायचा राहिलाय बघ. आता जगून तरी काय फायदा आहे का तुझा? अरे एवढा शिकलायस, त्याचा काय तर उपयोग कर की जरा. माझा राया बघ, अरे एवढा चांगला आहे, पर कमी शिकलाय म्हणून त्याला कोण पोरगी देना झालंय र. तरण्या ताट्या पोराला मारतीयस होय? रंजे, तू अजिबात मध्ये येऊ नकस, अजिबात लाड करू नकस. उलट टांगून ह्याला का नाही मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. अगं आता तूच बघ की, आपला राया एवढा कष्ट करतोय, पर शिक्षण यजमान त्याला कोण पोरगी दिना झालंय का त्याचं लगीन ठरणा झालंय. आणि ही गप्प काय करते, हिशेब ह्याची कातडीच लोंबवते आता. अगं मुले, बास झालं आता. तू त्याला हात लावलास तर तुला शपथ आहे माझी. ह्या पोराचं मला काय बी वाटणं झालंय.
मला माझ्या रायासाठीच लई जीव तुटते बघ. माझा राया लई चांगला आहे. मला माहित आहे म्हातारपणात भीतीच मला सांभाळायचं आहे. या पोरावर माझा काय बी भरोसा नाही. गपात रडू नकोस. मारलंच नव्ह का त्याला? मग सुधरल आता तू. बारकाय अजून तो. अगं तूप खाल्लं की लगेच रूप येतं का? काय चाललंय? कशा पायी रडतोय हा? त्या पोरीनं रायाला नाकारलं म्हणून गुलीनं मारलंय ऋतिकला. आता रायाला पोरी नाकारतात, त्यात ऋतिकचा काय दोष? आज तो एकेकाचा लिमजड, आणि आज नाही मिळाली तर उद्या मिळेलच की. त्याचं लगीन काय थटून राहिले का? सोडा त्याला. मदन, चांद्र ग गुणाची बाय माझी तू. माझ्या रायावर लय जीव आहे ना तुझा. आता ग बया ही काय म्हणायचं? अगं तू इतकी रडलीस पण एक टिपूस पण दिसेना तुझ्या डोळ्यात. ही काय म्हणायचं? जे त्याने करावं आणि कोल्ह्याने खेकडं खावं. तवा कोणी बी काय बी कराया जायचं नाही. मम्मी, ही असले थेरे करण्यात काय अर्थ नाही बघ. फुकटचा पचका करून गेला कोण सांगितलंय? हे बघ, असल्याने काय बी होणार नाही. आपल्याला जर या घरात टिकायचं असेल लई मोठा गेम खेळावा लागणार. अरे ह्या समद्याचा मी विचार करून ठेवलाय. तुला काय वाटलं मी काय अर्धी कच्ची आहे वी? आता तू बघच मी डावाला कशी सुरुवात करते. तू फक्त प्रदीप मामाला मला फोन लावून दे. हॅलो दादा, कुठं आहेस र? हे बघ, तुला जर तुझ्या कर्जातनं मोकळं व्हायचं असेल तर ताबडतोब मला येऊन भेटायचं. आता समद्यासनी धावती. ही गुली काय चीज आहे ती.